अरे आजारी वगैरे काय तू ताप बी पाला काय? नाही हो शामराव. मग एवढं कोण कुचमल्याने बसली तू? अहो काय एवढं बोर होतंय तुम्हाला काय सांगू. सकाळी उठलं का तेच स्वयंपाक एकटीच करायचं खायचं परत दिवसभर बसायचं. अरे नको नको झाली. बोर व्हायला काय किती भारी वातावरण झालं तू म्हणते बोर होते आता. त्या वातावरणाचं मला काय करायचं सांगा बरं. काय करायचं म्हणजे जायचं फिरायला. अहो मी एकटी कशी फिरायला जाणार. लोकांच्या नजरा किती वाईट असतात. म्हणती बघा एकटी आली चांगला नाही वाटत तो. अरे मग नवऱ्याला फोन करायचं त्याला म्हणायचं 2-3 दिवस सुट्टी टाक ये इकडं. असं 6-6 महिने येत नाही 4 दिवस सुट्टी टाकली तर मस्त कुठेतरी फिरून येतात ना. अहो शामराव एक तर त्यांचं आता प्रमोशन झालं इतका लोड वाढलाय ना त्याच्यामुळे त्यांना पण त्रास देऊ वाटत नाही. आणि ते म्हणतात अगं येतो मी पण वेळच भेटत नाही. ते तरी काय करतील नो. 12 घंटे काम करायचं मग आराम कधी करायचा इकडं कधी येणार ते खरंच आहे म्हणा बरं का. मग आणि तुला एकटीला जायचं म्हणलं की तो मोठा प्रश्न आहे. मग मला एक तर की नाही एकटीला नको नकोच वाटतं बाहेर जायला. लय घाण असतं लोकांच्या नजरा. सुरेखा असते ना तर आम्हाला बी जायचं होतं फिरायला मग तुला नेलं असतं आम्ही सोबत. काय अडचण नव्हती. सुरेखा तू मी आपण मस्त गेलो असतो कुठंतरी. धबधबे वगैरे वातावरण लय छान आहे सध्या. तर सुरेखी कुठे गेली? ती माहेरला गेली ना मागच आता. ती कधी येते काय माहिती. हा ना. बरं ऐका ना आता ती आल्यावर जाऊच आपण. मग आज चालतं का कुठेतरी आपण येऊ चक्कर मारून. जायचं म्हणते बाई. येऊ जाऊन त्याला काय होतं. हा काय अडचण नाही. उलट तुझ्या सोबत मी असलो म्हणजे तुला बी काही टेन्शन नाही. कसं एक माणूस असला सोबत म्हणजे काही कुणी पाहायचं वाईट नजरेने काही विषय राहत नाही आणि सपोर्ट बी राहतो आपला आहे की नाही. आणि ऐका ना मी पंजाबी ड्रेस घालते ते साडीवर आहे ना लय कस तरी वाटतं बघा फिरायला जायला. नाही बरोबर आहे तुझं. ड्रेस असला म्हणजे कसं अंग सगळं झाकून चुकून राहतं आपलं कोणी पाहायचा विषय नाही काही नाही. बरोबर. तू काय कर मग आवरून ठेव तुझं आवर तोपर्यंत मी काय करतो गाडी घेऊन येतो लगेच जाऊ आपण. मग चालतंय. हा आवरून ठेवा आपण. हा लगेच येतो मी. काय त्याला तू आवर पाठवून. वहिनी आज भारी दिसू राहिले. पंजाबी ड्रेस बीस काय रील बिल करायचं नियोजन आहे काय? नाही मी बाहेर चालले फिरायला. बाहेर फिरायला? हा मैत्रिणी सोबत का? मला कुठे इथे मैत्रिणी रे चांगल्या फिरायला जाण्यासारख्या. शामरावांसोबत चालले. शामराव सोबत? हा. अरे वा भारी भाऊ. कुठं कुठं जाणार आहे पण नेमकं? येऊ कुठेतरी धबधब्यावर फिरून. लय बोर झालाय अरे. करमत पण नव्हतं घरात. मग ते आले होते पण त्यांना म्हटलं चला म्हटलं आपण कुठेतरी चक्कर मारून फिरून येऊ असं. आम्ही दोघं येऊ का तुमच्या सोबत? तुमच्या दोघांचं काय काम आहे आता. गाडीवर चाललो आम्ही. गाडीवर 4-4 जण बसत असता का? आणि अशा तुमच्याकडे गाड्याने जाऊ द्या. बरं काही काम होतं का तुझं? नाही आलो होतो सहज तुम्हाला भेटायला इकडं. हा काही काम नव्हतं. आणि जा मग आता मला बी जायचंय. मी त्यांची वाट बघते. आवरलंय माझ्या हातात. बरं महिनी भारी दिस राहिल्या. एक नंबर. खरंच का? बसता ते साडीवर कुठे फिरायला जावं म्हटलं चांगलं नाही वाटत आहे की. हा बरोबर. ड्रेसवर भारी दिसता. हा तुम्ही ड्रेसवर दिसले म्हणून आम्ही पळत आलो. हा ना. खरंच छान दिसतंय का? आम्हाला वाटलं तुम्ही पाहुणे आले त्या वहिनी तिथे. हा ना. बरं जा ना ते येतील ना परत ते म्हणतील तू काय यांना बी तू घेऊ लागली काय सोबत. बरं जा या फिरायला जा आणि काहीतरी घेऊन या. मला याला खुळखुळा घेऊन या. बकेटवर पाणी घेऊन येते धबधब्यावरून. चल खुळखुळा. आता तुला खुळखुळा आणणार आहे. अरे पण त्यांचं बरं आहे भाऊ. आपल्याला तामामुळे तर हिंडायला भेटत नाही काय नाही राव. मला काय आणते काय माहिती. अय झाल्या काय तू काय गावभर हिंडतो. तो मित्र तिकडं फिरायला चालला. कुठं? धबधब्यावर. धबधब्यावर? हा. कोणाबरोबर माहिती का? कोणाबरोबर? सुगंधा वहिनी. अवघ्या खरं सांगतो का तू? हा खरंच. पंजाबी ड्रेस. आणि वहिनी ना पंजाबी ड्रेस घातल्यात अशा कडक दिसतात ना वहिनी. बाबो लय भारी. लय भारी दिसतात ना. हा तो राय असेल गावभर हिंडत. चल निघ जा. जातो का? तेवढंच काम. काय उपयोग नाही त्याचा. मस्त मजा करू. थांब श्याम. कुठं चालला? कुठं खायचं? सुगंधा पाहिला जरा अंगात कणकणी म्हणून सरकारी दवाखान्यात घेऊन चाललोय. गप काय आता सरकारी दवाखाना रे. तुम्ही दोघं बी फिरायला चालले ते मला माहित झाले. माहित झालंय ना तुला. हा. मग कशाला आडवा आला? सरक जाऊ दे आम्हाला फिरायला. येऊ दे मला बी यायचं फिरायला भाऊ. हो जालू भाऊ जाऊ द्या ना. एक तर लय बोर झालंय बरं का. तुम्ही दिवसाची आणखी सुरुवात घाण नका करू बाहेर जायचं तर. जाऊ दे ना सुगंधा. मग चल मी नेतो तुला फिरायला. कुठं फिरतो तू म्हणशील तिथं फिरीन. तू म्हणली ना हाटीलो बसायचं हाटीलवर बसीन. काही करीन. चल आपण दोघं जाऊ. उतर श्याम्या जाऊ दे आम्हाला. जडाबिडा झाला काय झालं तू. आमचं ठरलंय तर आम्ही जाणार आहेत ना. तू कशाला मध्ये येतो आता? मग तुमचं ठरलंय ना मग तिला घरी जाऊ दे. आपण दोघं जाऊ फिरायला. चल कर गाडी चालू. पागल आहे का रे.
येडा झाला का तू? अरे सुगंधाबाईचाच मूड ठीक नव्हता ना, म्हणून आमचं ठरलंय. तसं बी तुला सांगतो, सुरेखा होती असती ना तर आपण मोठी गाडी करून गेलो तर तुला बी नेलं असतं. पण आता कसं झालंय, गाडी आहे छोटी, तिघाला जाता यायचं नाही. मग आम्ही जातो नंतर आपण जाऊ. ऐक माझं. हे जाऊ दे भाऊ, माझ्या मूड नाही ठीक, मला बी यायचंय फिरायला. शामराव मी जाऊ घरी, ही भुनभुन जाऊ दे आपण जाऊ ना, कर चालू गाडी. येडा आहे का झाल्या? तू बस बरं, जाऊ दे आम्हाला, एवढं नको सर. येऊ दे ना राव मला. तुला कळ नाही करायचं आल्या चालले तर जाऊ दे, नंतर जाऊ ना आपण दोघं. ती बघ कशी रागाने बघत ती. नाही रागाने नाही बघत ती. मी येणार आहे भाऊ, थांब मला येऊ दे. हा तुला घ्यायला येतो परत, तुला हा? घ्यायला येतो ना परत. श्याम्या येऊ दे ना राव. सुरू आहे ना गाडीचं या कटकटीमुळं. हा घ्यायला येत तुला. गेले का शामराव सोडून? काय हसतो? जाऊ दे ना मग, तुला काय करायची, मी माझं बघतो काय करायचं ते. श्यामरावच्या नजरेत येते हिंमतच नाही. गेले सोडून तुला. याचे फुसक्या तोंडाचे बघू तू. हा कुठे आहेत वहिनी? बसल्यात ना? हा तिकडच चांगल्या बसा. इकडे शामराव आहे ना, सुगंधाला घेऊन तो वरल्या धबधब्यावर फिरायला गेलाय, माहिती आहे का तुम्हाला? हा अहो खरं सांगतोय, काय खरंय म्हणूनच सांगतोय. तुम्ही फोन लावून बघा. हा ठेवा भाऊ, मला काय करायची. सगळा मूड गेला सुगंधा. काय झालं तुला हसायला? अरे हसायला काय झालं तुला? फोन आलते ना? फोन आलते? हा फोन आलते ना तुम्हाला? फोन आले होते. हा कोणाचे म्हणजे तू सांगितलं माझ्या बायकोला तिच्या नवऱ्याला? मग अरे तुला काही मेंदूचा भाग आहे का मूर्खा? हा मग तुम्ही मला फिरायला कम नाही नेलं? तू फिरायला काय? तुला काय संबंध आहे फिरायला? आम्ही आमचं चाललो होतो ना. संबंध काय असा? मी गाडीवर बसून आला असतो ना, एवढा करून तापू तू श्यामिया. आपण म्हणजे अरे आमच्या घरामध्ये तू आता लावलेले भांडे सगळे, तुला कसं कळत नाही? देऊ का ठोके ठेवतील का रे? हा बिन आखलीच्या बिन पोराच्या. हा खुशाल तुला फोन करायची काय गरज होती तुला? आम्ही आमचे चाललो होतो ना फिरायला. केलता भाऊ फोन, मग तुम्ही न्यायला लागत काय करतो असं वाटतं ना, सडबुस खड सडकवतोय आता. श्यामी एवढं करून तापतो. काय तापतो? अरे तू विचार कर ना, त्या बाईच्या घरी माझ्या घरी काय झालं असं आता? कुठं काय झालं? काही आता काय सांगू मी आता नवऱ्याला? काय सांगू म्हणजे फिरायला भांडण झाले गेलत्या आमच्या घरी तुझ्यामुळं. फिरायला गेलत्या म्हणून सांगा. काय सांगा? थोबड घेऊन बोलत तू ना, अशा बत्तीस दात बोलत. खैरे वांड्यानो झालं काय? अहो सदा भाऊ, तुम्हाला मी सांगतो, हे दोघं आहेत ना ह्या गाडीवर चक्क फिरायला गेलते तिकडं वर धबधब्यावर, मला नेलं नाही त्यांनी. अरे कशाचा धबधबा आणि कशाचं काय? हा अर्धे सदा भाऊ अर्ध्या रस्त्यातच फोन आला आणि यावं लागलं माग आम्हाला. मग बरोबर आहे ना, आला फोन मग केलताच मी फोन. तो फोन केला होता. हा अहो सदा भाऊ लय काय म्हणू आता, माझ्या तोंडात लय शिव्या येतात बरं का. आपण अरे पण कुठं काय झालं काय नक्की तिथं सांग ना. अहो काय झालं सदा भाऊ, सुगंधाबाईचं आहे ना मूड खराब होता म्हणून फिरायला जायचं म्हणल्या. मी म्हणलं ठीक आहे बाबा, हाय मोकळा तर जातो मी. म्हणून आम्ही दोघं फिरायला गेलो. रस्त्यात ह्यो भेटला. आता मला सांगा, 2 व्हीलर वरती याला तसं न्यायचं आहे टेबल शीट म्हणून याला म्हणलं आपण नंतर जाऊ. आणि मी त्याला हे बी सांगितलं, सुरेखा असतं आपण सगळेच फिरायला गेलो असतो. पण ती माहेराला गेलेली, तिचा नवरा इथं नाहीये, तिला फिरायचं कसं, तर मग म्हणलं चल जाऊ आपण. म्हणून आम्ही गेलो. तर यांनी काय केलं, या बियाण्यांनी नेलं नाही म्हणून माझ्या बायकोला फोन केला, तिच्या नवऱ्याला फोन केला. बरं आता फोन केला तर केला, आम्ही कुठं अर्ध्या रस्त्यात बरोबर की नाही हायवेला. आज फोन केला, बायको म्हणली लावा व्हिडिओ कॉल. बायको हुशार आहे तू. मग आधी फोन केला तर मी तिला म्हणलं गावात ये. आता गावात व्हिडिओ कॉल केलं, कुठं गावात आहे मी, सगळ्या गाड्या भरा दिसायला लागल्या. ती म्हणली अहो तुम्ही नक्कीच बाहेर येतं. तिच्या नवऱ्याने तसंच केलं, लावला व्हिडिओ कॉल, ती तसंच म्हणली. हाय दोघं. मग आता काय झाली पंचायत, यावं लागलं अर्ध्या रस्त्यात. पण याला कळायला पाहिजे ना. काय कळायला पाहिजे? खरं ते सांगितलंय मी. अरे पण त्या गाडीवर 3 जण बसणार नाही, तू कशाला आग्रह करीतो? बस ते साधा भाऊ, टेबल सीट बी जातात लोक. अरे पण आत तुम्ही सगळेच टेबल शीट वाले नव्हते ना. अरे तुला फिरायला जायचं होतं ना, तर एखादी टमटम बघायची, सगळ्यांनी कॉन्ट्री करायची आणि जायचे फिरायला. जमलं असतं ना तसं. केली असती पण वाटत थांबले एवढे कमून माणसं घेऊन थांबतो वाटत. हे जरा हे खैऱ्या वांड्यांचं भांडण चाललं होतं, म्हणलं काय झालंय बघावा. अहो भांडणाचं काय डेपुटी, बार संसार मोड काही आणला या माणसाने, याला अक्कल आहे का? आपण मोडलाय कुठे तुझ्या संसार? आता फार मोडायची वाट पाहतो का तू? काय राहिलं आता मोडायचा? अहो काय नाही, फिरायला गेलो होतो आम्ही दोघं.
तर यांनी घरी फोन करून सांगितलं माझ्या बायकोनी मला व्हिडिओ कॉल, तिच्या नवऱ्याने व्हिडिओ कॉल सगळा पाचका झाला म्हणून याला सटकीत होतो चांगलं. फिरायला गेलता मला काय कळालं नाही म्हणजे तुम्ही दोघं गेलते काय? हा सुगंधाबाई येणार ना परत दुसऱ्या बाईला जर तो घेऊन गेला तर बायकोला राग येणार ना. मग डेपुटी तसं काही मनात नव्हतं गेलो आम्ही, सहज त्यांचा मूड खराब म्हणून गेलो. आपलं कसं असतं आता या तिला फिरायला जायची इच्छा होती, एकटी गेली असते तुम्हाला माहिती लोक कसे येतं म्हणून मी आपला तिच्या सोबत गेलो फक्त बाउन्सर म्हणून गेला बस, बाकी काही नाही. अरे फिरायला जायचं तर एखाद्या देवाच्या ठिकाणी जायचं ना, पांडुरंगाच्या पायावर डोकं आपटायला का धबधब्याच्या खाली तिला संरक्षण देतो. अहो तसं काही नाही साधा भाऊ, धबधब्याचं काय घेऊन बसले तुम्ही, आम्ही देवाला बी जाऊ ना. खरं आहे सगळं तुमचं, पण एक गोष्ट चुकली ना शामराव, तू तुझ्या घरच्यांना खरं सांगायचं मी सुगंधाबाईला घेऊन चाललोय, जरा तिचं डोकं दुखत आहे काय दुखत आहे. आणि सुगंध तो बी तुझ्या मालकाला सांगायचं. काय होतं एक खोटं बोललं का तिला पहिलं 10 वेळा खोटं बोलावं लागत आहे. खरं बोलून टाकायचं, पुढल्याच्या मनात शंका येत नाही. तो मनात तर काही नव्हतं ना काळं पांढरे, आणि मग सगळं खरं सांगायचं ना. तो साधा भाऊ हे खरं आहे तुमचं, आमच्या चुकलं, फोन आला तेव्हा बोलायलाच पाहिजे होतं मी. असा गोळ झाला म्हणजे तो फिरायला नेल तर त्यांना आणि कोणतरी कळ लावली तुमच्या घरच्याला कळालं काय या बियाण्याने लावली कळ, कोण लावली दुसरी? मी नाही लावली, मना डेपुटी तसं काही काळ नव्हतंच. ह्यो तुमचा डिग्या आणि याव घ्या यांनी सांगितलं मला. सांगितलं का तो काळ नव्हतं मग तू त्या तिकडे कळ लावली. कोणी काही सांगू ते तुझ्या कानात होत्या काही सांगते. हा ये थोडी मार म्हटलं मारशील का तू? पण हे ठिकाणी कशाला खबरा द्यायच्या? हे खबरी दोघं खास. हा त्योच आणि ह्यो कुठे हात का चाललाय का तर बघितलं का? अरे संसार मोडताना एखाद्याची आणि ज्याल्या तू दुसरं आळ नको घालू तो सगळं हे केलं. नाल्या का जरा विचारायचं त्याला कुठं चाललाय काय, मला एक कळत नाही. तुम्ही दोघं हिरविले संघ असते ती आणि असं काहीतरी असलं ना की बरोबर बाजूला होते. महत्वाचं काम मतलबाचं काम असलं लगेच बाजूला होते. आणि नाही साळे दोघं बी, यांनी काय केलं गेला हिसा, त्यांनी केलं गेला हिसा. ह्यो काय मानाचा आहे, मला घेऊन नाही जात, कायम सोडून जातो ह्यो मला. त्याला मागं बांधीत जाणतोय कमराला त्याला घेऊन गाडी जागा नाही, मी सांगितलं भाई एकदा तुला, आता परत तीनदा तेच काय सांगू होय. आणि आता एक काम करा, साधा भाऊ म्हणलं तसं जर पुढे जायचं म्हणलं ना तर जरा विचारून जात जा घरी. त्याला एक बरोबर आहे तो ते एक खरं लपवणं का खोटं लपवणं करता 100 बारा करावं लागत. चुकलंच खरं चुकलंच. हा तू जाईन फोन लाव पाहिला नवऱ्याला आता बरं का. तू बी लाव तुझ्या तू बी बायकोला. बायकोला फोन लाव. आपली हे दे. गाव लाव. जिथे. मी लावितून लगेच सदा भाऊन डेपुटी आहेत म्हणून माझ्या सांगितलं काय करू. खोटं लपायला तुला फोन करायला होते. लाजच वाटत नाही किती तरी बायका याला फसतो बायकोला फसतो. तू ये ना तुझं पुन्हा नाही राहिला तर याची अवस्था येईन, हाताने तुकडे मोडावं लागते. नाही नाही साधा दोघं राहते ना, दोघांचा संसार चालू करते. एक भाकरी करे एक कालवण करे. भाऊ. नाही हो साधा ला फोन ठीक आहे रिंग वाजवते. बायको तिकडे तोंड जोडू घ्यायची.